चा कार्यक्रम झालेला आहे। मोठ्या प्रमाणात आज तुम्ही बघितलं की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक आलेला आहे। 20 लाख भाविक या ठिकाणी येणार आहे। याची ग्रीनेज बुकात नोंद होणार आहे सप्त्याची। म्हणजे एका सर्वसामान्य शेतकऱ्यांना एवढ्या 10,000 लोकांना जेवणाची पंगत दिली। हेच खऱ्या अर्थाने हे गंगागिरी महाराजांवर असलेली भक्ती आज खऱ्या अर्थाने भाविकांना दिसून आली। योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज 178वा अखंड हरिनाम सप्ताहाचा ध्वजारोहण सोहळा शनिवारी अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते श्री क्षेत्र शनिदेवगाव येथे सप्ताहस्थळी पार पडला। ध्वजारोहणाच्या दिवशीच संपूर्ण धर्ममंडप भरगच्च भरला। ध्वजारोहणाच्या दिनी झालेली प्रचंड गर्दी बघून या सप्ताहामध्ये नवीन विश्व विक्रम होईल असा विश्वास सप्ताह कमिटीकडून व्यक्त करण्यात आला आहे। तर ध्वजारोहण दिनी एका सामान्य शेतकऱ्याने संपूर्ण पंगतीचा खर्च उचलल्याने गंगागिरी महाराजांच्या प्रति असलेला भक्तिभाव शेतकरी वर्ग व भाविकांमध्ये किती आहे हे यातून दिसून येत आहे। ध्वजारोहणाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविकांची गर्दी होती। या ठिकाणी गंगागिरीजी महाराजांचा 178वा सप्ताह पार पडत असताना सर्वात परंपरेनुसार आज ध्वजारोहण पार पडलं। ध्वजारोहणाच्या दिवशी अतिशय विक्रम या ठिकाणी गर्दीचा झाला। जवळपास 10 ते 12,000 पब्लिक या ठिकाणी आलेली होती। आणि आजच्या दिवसाचा विशेष म्हणजे एका सर्वसामान्य शेतकऱ्यांना एवढ्या 10,000 लोकांना जेवणाची पंगत दिली। हेच खऱ्या अर्थाने हे गंगागिरी महाराजांवर असलेली भक्ती आज खऱ्या अर्थाने भाविकांना दिसून आली। आता सप्ताहामध्ये किती भाविक येतील तुम्हाला काय वाटतं, काय अंदाज? आज सप्ताहाची सुरुवात म्हणजे ध्वजारोहण झालेली। या ठिकाणी सरला बेटाचे महंत गुरुवारी रामगिरी महाराज यांच्या हस्ते आज ध्वजारोहण झाला। या ठिकाणी मंत्री महोदय राधाकृष्ण विखे साहेब, संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपानजी भुमरे साहेब, या ठिकाणी वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश पाटील बोरनारे सर, श्रामपूर तालुक्याचे माजी आमदार भानुदास पाटील मुरकुटे, वैजापूर तालुक्याचे माजी आमदार भाऊसाहेब दादा चिगटगावकर व सर्व मान्यवर अविनाश पाटील गलांडे, दिनेश भाऊ परदेशी, सर्व पक्षाचे सर्व अधिकारी या ठिकाणी आज उपस्थित होते। मला आज या ठिकाणी या गोष्टीचा आनंद होतो। पवित्र अशा गोदावरीच्या तीरावर जेव्हा हा जो सप्ताह चालू आहे, हा सर्वसामान्य जनतेचा सर्वसामान्यांचा सप्ताह आहे। हा पुढऱ्याचा सप्ताह असणं वेगळं, सर्वसामान्य सप्ताह करणं वेगळं। या ठिकाणी आमचे 7 गावं व परिसरातील सर्व गाव या ठिकाणी मदत करताय। रात्रंदिवस 3 महिन्यापासून या परिसराची कामकाज चालू आहे। या परिसरामध्ये कमीत कमी आमच्या वतीने 20 लाख भाविक या ठिकाणी येणार आहे सप्ताहासाठी। या ठिकाणी तुम्ही आता एक पहिला दिवस आहे, पण 7 दिवसात तुम्हाला अनुभव येईल की 20 लाख भाविक या ठिकाणी येणार आहे। याची ग्रीनेज बुकात नोंद होणार आहे सप्त्याची। एवढेच बोलतो मी या ठिकाणी। जय। ध्वजारोहणाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी असणारी भाविकांची तुम्ही छोट्या छोट्या गावांनीच हा सप्ताह आयोजित केलाय, कसं नियोजन करणार आहे? कारण मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत सप्ताहाला। खऱ्या अर्थाने या परिसराचं म्हणण्यापेक्षा नाशिक जिल्हा, संभाजीनगर जिल्हा आणि नगर जिल्हा या तिन्ही जिल्ह्याला असणारा लगत असणारा हे सरला बेट आहे। आणि सरला बेटाचे महंत नारायणगिरीजी महाराज असतील, गंगागिरीजी महाराज यांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रसार या ठिकाणी झालेला आहे। आणि म्हणून त्याच गादीवर असणारे आमचे महंत रामगिरीजी महाराज यांच्या आधिपत्याखाली आज सप्ताहाचा 178 सप्ताहाचा प्रारंभ या ठिकाणी आता 30 तारखेला होतोय। आणि आज या ठिकाणी 19 तारखेला त्यांच्याच अध्यक्षतेखाली नेतृत्वाखाली या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम झालेला आहे। मोठ्या प्रमाणात आज तुम्ही बघितलं की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक आलेला आहे। आणि म्हणून आम्ही छोटी छोटी जरी गावं असलो, परंतु आम्हाला खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात खूप भाविक असणारा हा समाज आहे। आणि हा भाविक आमच्या सप्ताह कमिटीला, सप्तकृषीला मोठ्या प्रमाणात मदत करणार आहे। आणि आमचे जे शेतकरी आहेत, छोटे छोटे जरी गावं असले पण मोठ्या प्रमाणात शेती आम्ही या ठिकाणी सप्ताहासाठी दिलेली आहे। त्या शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने मी कमिटीच्या वतीने सुद्धा मी या ठिकाणी हार्दिक धन्यवाद देतो। आणि एक छोटासा शेतकरी, मगाशी मी बाबा त्यांच्या मनोगत व्यक्त करत असताना खालून मी सूचना केली होती, एक छोटा शेतकरी या ठिकाणी आज 10 ते 12 समाजांना आज या ठिकाणी एक साधी महाप्रसादाची पंगत देतो। आणि पांडुरंग मेगडे त्या शेतकऱ्याचं नाव आहे। आणि म्हणून अशा पद्धतीने आमचा भाविक भक्त आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची आम्हाला अडचण येणार नाही। आणि या ठिकाणी राजकीय क्षेत्रातील आम्ही प्रत्येक जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी भाविक भक्त म्हणून, सेवक म्हणून या ठिकाणी सर्वांना आम्ही विनंती केली आहे की आपण या ठिकाणी सेवक म्हणून या ठिकाणी काम करायचं आहे। अशाच प्रकारचे सर्व नेते मंडळीला सुद्धा या ठिकाणी विनंती करतो। एक मिनिट आज